हॅलो, नमस्कार. रोजच्या बिझी शेड्यूलमधून आपण थोडा वेळ तरी निसर्गासाठी काढायला हवा. निसर्गाच्या सानिध्यात आपण यायला हवं. आपलं रोजचं बिझी शेड्यूल तर चालूच राहतं, पण निसर्गात आल्यानंतर जो काही आनंद मिळतो तो खूप छान असतो. आज आळंदी देवाची येथून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं बेली महादेव मंदिर येथे मी आली आहे. आजूबाजूला खूप छान निसर्ग आहे, जंगल आहे. तर एकंदरीत हे मंदिर कसं आहे याची अनुभूती आज आपण घेणार आहोत. चला पाहूयात. मंदिराच्या आजूबाजूने घनदाट झाडी आहे. मंदिराकडे जाण्यासाठी साधा मातीचा रस्ता आहे आणि एकंदरीत आजूबाजूला रहदारी नसल्याने पूर्णपणे शांतता येथे अनुभवायला मिळते. तुम्हाला आवाज येत असतील पक्ष्यांचा किलबिलाट. ऐकल्यानंतर किती छान वाटतं ना. म्हणजे आपण घरी असताना, ऑफिसमध्ये असताना हे आवाज आपल्याला ऐकायला मिळत नाही. गाडी दूरवर पार्क करून पुढे पायवाटेने चालत येत भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर खोलवर मधोमध मंदिर आहे. वरून चालत आल्यानंतर अशा पायऱ्या आहेत आणि जसं जसं आपण खाली जातो तसं एकदम खाली आल्यानंतर इथे मंदिर आपल्याला दिसतं आणि मंदिराच्या समोरच तळं आहे. आपण आता ते तळं सुद्धा पाहूयात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खरं तर आज मी आले, पण योगायोगाने आज श्रावणी सोमवार देखील आहे. महादेव या जगताचे आदियोगी, प्रथमयोगी, आदिगुरु, प्रथम गुरु आहेत अशी मान्यता आहे. शंकरोती इति शंकरः म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. श्रावण महिन्यातील सोमवार याचे भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष महत्त्व मानले जाते. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असे संबोधले जाते. कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी.
भोलेनाथांचा रावण खूप मोठा भक्त होता आणि रावणानेच रचलेलं खूप प्रचलित स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र. त्याच्या काही ओळी म्हणते. जटाटवीकलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डवर्मयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवं जटाकटाः सम्भ्रमं भ्रमन्निलिप्पनिर्झरी विलोलवेचि वल्लरी विराजमानमूर्धनी. तर हा होता आजचा व्लॉग. असेच स्पेशल आणि युनिक व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल निकिता अवंतिका नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन टच करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील.